वेलकम स्टुडंट्स. आपण बायोलॉजीचं फर्स्ट चॅप्टर स्टार्ट केलेलं आहे. चॅप्टरचं नाव लिव्हिंग वर्ल्ड म्हणजे सजीवांचं जग. आणि या सजीवांच्या जगामधलं या चॅप्टरचं आपलं हे सेकंड लेक्चर. बघा आपण कुठं राहतो? आपण राहतो प्लॅनेटवर आणि आपल्या प्लॅनेटचं नाव काय? अर्थ. मग मी काय घेतलं पाहता? प्लॅनेट अर्थ. मी लिहितोय प्लॅनेट अर्थ म्हणजे पृथ्वी हा ग्रह घेतला मी. बघा आता प्लॅनेट अर्थवर जे जे आहे त्याचे आपण फक्त दोन भाग करणार. मग दोन भाग कोणते? पहिला भाग आहे जीवाचा आणि दुसरा भाग आहे निर्जीवाचा. जो जीवाचा भाग आहे, जैविक भाग आहे, त्याला म्हणायचं बायोटिक. आणि जो जीवांचा भाग नाही त्याला म्हणायचं अबायोटिक. म्हणजे प्लॅनेट अर्थवर दोन प्रकारचे कॉम्पोनंट्स आहेत. किती प्रकारचे कॉम्पोनंट्स आहेत? दोन प्रकारचे. बघूया आपण. बघा प्लॅनेट अर्थवर दोन प्रकारचे कॉम्पोनंट तुमच्या समोर मी घेत आहे. पहिला जो कॉम्पोनंट आहे तो कोणता? बायोटिक कॉम्पोनंट, जैविक घटक. बायोटिक कॉम्पोनंट आणि अजैविक घटक म्हणजे अबायोटिक कॉम्पोनंट. म्हणजे प्लॅनेट अर्थवर दोन प्रकारचे कॉम्पोनंट्स आहेत. बायोटिक कॉम्पोनंट म्हणजे जैविक घटक आणि अबायोटिक कॉम्पोनंट म्हणजे अजैविक घटक. तर बघा आता या बायोटिक कॉम्पोनंट मध्ये काय आहे, जैविक घटकांमध्ये काय आहे? जैविक म्हणजे ज्यात जीव आहे, बायोटिक म्हणजे ज्यात जीव आहे. मग ज्यात जीव आहे त्यामध्ये कोण येणार? लिव्हिंग बीइंग्स. कोण येणार? लिव्हिंग बीइंग्स. कुठे असतात लिव्हिंग बीइंग्स? लिव्हिंग बीइंग्स अराउंड अस. आपल्या भोवती असणारे कोण? सगळे सजीव. ते कोणामध्ये येतात? बायोटिक कॉम्पोनंट्स मध्ये. आता बघा आपल्याला लाईफ आहे. लाईफ जो लिव्हिंग आहे त्याला लाईफ आहे. जो सजीव आहे त्याला लाईफ आहे. थोडक्यात ज्याला जीव आहे त्याला जीवन आहे, जेवण आहे. बरोबर आहे. जीव असला की जेवण लागतंच तरच जीव राहणार. म्हणजे बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ आता बघणार आपण. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ म्हणजे जीवनाचे मूलभूत तत्व. काय? जीवनाचे मूलभूत तत्व म्हणजे आपलं जीवन, आपण जिवंत आहोत याचे काही तत्व आहेत. त्या तत्वात जर बसलो आपण तर जिवंत, त्या तत्वात नाही बसलो तर आपण मेलेलो. बघा पहिलं पहा, आपण काय करतो? आपण खातो. बरोबर? खाल्लं ते कुठं जातं आपल्याला काही घेणं नाही. परत भूक लागली की खायचं फक्त. पण त्या आधीचं खाल्लेलं काय झालं त्याचं? बघा आपण जे खातो त्या फूड मध्ये जे मोलेक्यूल असतात ते पोटात गेल्यावर त्या मोलेक्यूलचं ब्रेकिंग होतं. काय होतं? ब्रेकिंग होतं. म्हणजे ब्रेकिंग ऑफ मोलेक्युल्स. काय होतं? ब्रेकिंग ऑफ मोलेक्युल्स. मग आपल्या पोटामध्ये गेल्यावर त्याचं ब्रेकिंग झालं. ब्रेकिंग झाल्यावर ते आपल्या बॉडीमध्ये ऍब्सॉर्ब झालं. ऍब्सॉर्ब झाल्यावर आपल्या बॉडीमध्ये त्याच्यापासून नवीन मोलेक्यूल तयार झाले. मग नवीन मोलेक्यूल तयार झाले याचा अर्थ मेकिंग ऑफ न्यू मोलेक्युल्स. आपण जे खातो त्यातल्या मोलेक्यूलचं काय झालं? ब्रेकिंग ऑफ मोलेक्यूल. आणि ब्रेकिंग झाल्या मोलेक्यूल पासून परत नवीन मोलेक्यूल बनला त्याला काय म्हणायचं? मेकिंग ऑफ न्यू मोलेक्युल्स. म्हणजे बघा ब्रेकिंग ऑफ मोलेक्युल्स अँड मेकिंग ऑफ न्यू मोलेक्युल्स ह्या दोन क्रिया घडतात जिवंत असणाऱ्याच्या शरीरात. आणि त्या दोन्ही क्रियांना एकत्रितरित्या काय म्हणतात माहित आहे? बघा इकडे मी इथं लिहितोय मेटाबॉलिझम. काय लिहिलं तुम्ही? लक्ष ठेवा. मेटाबॉलिझम.
मेटाबॉलिझमला मराठीत काय म्हणतात तुम्हाला माहित असेल किंवा नसेल, मी सांगतो ऐकून घ्या. मेटाबॉलिझमला मराठीत म्हणतात चयापचय. काय म्हणतात? चयापचय. चय आणि अपचय दोन क्रिया एकत्र करून चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम ही एक क्रिया नाही, मेटाबॉलिझम या दोन क्रिया आहे. म्हणजे चयापचय ह्या दोन क्रिया आहे, चय क्रिया अपचय क्रिया. बघा मेटाबॉलिझमच्या दोन क्रिया कोणत्या? पहिलं मी लिहिलं कॅटाबॉलिझम, कॅटाबॉलिझम. दुसरं मी लिहिलं एनाबॉलिझम. बघा आता म्हणजे मेटाबॉलिझम ही दोन प्रोसेस मध्ये घडतं, कॅटाबॉलिझम आणि एनाबॉलिझम. तर कॅटाबॉलिझम मध्ये काय घडतं ते बघूया. कॅटाबॉलिझम मध्ये घडतं खाल्ल्यावर मोलेक्युलचं काय होतं? ब्रेकिंग होतं, म्हणजे ब्रेकिंग ऑफ मोलेक्युल्स. काय घडलं कॅटाबॉलिझम मध्ये? बोला काय घडलं? ब्रेकिंग ऑफ. बघा युट्यूबवर किंवा ऑनलाईन जरी लेक्चर असलं तरी तुम्ही स्वतःशी बोलायचं. ब्रेकिंग ऑफ मोलिक्यूल कोणामध्ये घडलं? कॅटाबॉलिझम मध्ये. आणि एनाबॉलिझम मध्ये काय घडणार? इकडे झालं ब्रेकिंग, तिकडे होणार मेकिंग. मग इथं लिहिलं मी मेकिंग. कोणाचं मेकिंग झालं? आधीचं ज्या मोलिक्यूलचं ब्रेकिंग झालं तो जुना, ज्याचं मेकिंग झालं तो नवा. म्हणजे मेकिंग ऑफ न्यू मोलेक्युल्स. नवीन मोलेक्युल काय झाले? तयार झाले. हे आपण काय पाहिलं? मेटाबॉलिझम. आणि मेटाबॉलिझम कशा करता लागते? आपल्या बॉडीला वेगवेगळं वर्क करायचं असतं, आपण हालचाल करतो, इकडे तिकडे हिंडतो फिरतो. आपल्याला कशाची गरज असते? एनर्जीची गरज असते. कशाची? एनर्जीची गरज असते. आणि एनर्जीची गरज आपली भरून काढण्यासाठी काय घडतं? मेटाबॉलिझम प्रक्रिया घडते. मेटाबॉलिझम प्रक्रियामध्ये कॅटाबॉलिझम घडतं म्हणजे मोलेक्युलचं ब्रेकिंग होतं. एनाबॉलिझम घडतं म्हणजे नवीन मोलेक्युलचं काय होतं? मेकिंग होतं. या प्रक्रियेमध्ये जी एनर्जी रिलीज होते ती आता कसं मी बोलतोय अशी वेगवेगळ्या कामांना वापरता येते आपल्याला. तरी हे संपलं आपलं काय? मेटाबॉलिझम. बघा कशा करता मेटाबॉलिझम पाहिजे आपल्या बॉडीला? आपल्या बॉडीला मेटाबॉलिझम पाहिजे आपली एनर्जीची जी नीड आहे ती पूर्ण करायला. मग मेटाबॉलिझम ही एक क्रिया आहे? नाही, मेटाबॉलिझम या दोन एकत्र क्रिया आहेत. कोणत्या कोणत्या? कॅटाबॉलिझम अँड एनाबॉलिझम. कॅटाबॉलिझम मध्ये काय घडलं? बघा फास्टली कॅटाबॉलिझम मध्ये घडतं ब्रेकिंग ऑफ मोलेक्युल म्हणजे मोलेक्युलचं ब्रेकिंग होतं. आणि एनाबॉलिझम मध्ये काय घडलं? मोलेक्युलचं मेकिंग होतं म्हणजे नवीन मोलेक्युल तयार होतात. आता हे सजीवामधलं लक्षण आहे. तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये अन्न टाकलं तर त्याच्या आतमध्ये काय ब्रेकिंग मेकिंग होणार नाही. ते भांड काही सजीव नाहीये. जमिनीत खड्डा केला, त्याच्यात अन्न टाकलं, त्याचं काही एनर्जी तयार होणार नाही, म्हणजे ब्रेकिंग मेकिंग काही घडणार नाही. हे फक्त कोणामध्ये घडतं? फक्त सजीवामध्ये घडतं. आता बघा सजीवामध्ये दुसरी गोष्ट कोणती घडते? आता आपण बघितलं मेटाबॉलिझम, खायचं काम चाललं, एनर्जी मिळवायचं काम चाललं, पण एवढं खाऊन खाऊन आपली ग्रोथ आणि डेव्हलपमेंट होणार की नाही? होणार की नाही? तुमचा आवाज मला काही येणार नाही पण होणार ना. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होणार. बघा आता आपण पुढचा पॉइंट बघणार ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. तर आता आपण स्टार्ट करतोय सेकंड प्रिन्सिपल. कोणतं? ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ओके. बघा ग्रोथ होते म्हणजे काय होते? वाढ होते. आणि डेव्हलपमेंट होते म्हणजे काय? विकास होतो. एखाद्या मुलाचं नाव विकास असतो पण त्याचा विकास होत नाही कदाचित. तो विषय सोडून द्या. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता उदाहरणार्थ असं समजा की तुम्ही जन्माला, जेव्हा तुम्ही जन्माला तेव्हा तुम्ही अतिशय लहान होते, तुम्ही खात पित आता इथपर्यंत मोठे झाले, अजून खात पित राहिले तर खूप मोठे व्हाल. पण किती दिवस मोठे व्हाल? दॅट इज लिमिटेड टाइम स्पॅन. लिमिटेड टाइम स्पॅन, मर्यादित कालावधी. लिमिटेड टाइम स्पॅन, मर्यादित कालावधी. म्हणजे मर्यादित कालावधीपर्यंत काय होते?
वाढ होते, तिथून पुढे काय वाढ होत नाही. दुधाचे दात पडले की दुधाचे दात पडले की नवीन दात येतात आणि ते नवीन दात पडले की परत दात येत नाही. आता बघा इकडे, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ग्रोथ किती काळपर्यंत चालते? ग्रोथ ही मर्यादित काळापर्यंत चालते, म्हणजे लिमिटेड टाइम स्पॅन. काय? लिमिटेड टाइम स्पॅन, मर्यादित कालावधीपर्यंतच वाढ होते. बघा, असं समजा आपल्या बॉडी मध्ये असणारे कोण मॉलिक्युल्स, कार्बोहायड्रेट्स असेल, प्रोटीन्स असेल, फॅट्स असेल, लिपिड्स असेल, मॉलिक्यूल. या मॉलिक्यूल पासून बनतं काय? आपले अवयव म्हणजे ऑर्गन. मॉलिक्युल्स, सेकंड इज ऑर्गन, अवयव. बघा, मॉलिक्यूल पासून काय बनलं? मॉलिक्यूल पासून सेल बनतात. आपल्या सेल पासून काय बनतं? मग टिश्यू बनतात. टिश्यू पासून काय बनतं? मग ऑर्गन बनतो. पण आपण काय करतोय? थोडस ओरली वरवर घेतोय. बघा, मॉलिक्युल्स असतात आपल्या बॉडी मधले, नंतर अवयव म्हणजे काय? ऑर्गन्स असतात. आणि ऑर्गन एकत्र आले, ऑर्गनची युनियन झाली की सिस्टम बनते, म्हणजे मॉलिक्यूल, ऑर्गन अँड सिस्टम. मॉलिक्यूल, ऑर्गन अँड सिस्टम. काय होते पहा, आपलं वय वाढत वाढत चालतं. विशिष्ट वयापर्यंत आपल्या शरीराची वाढ होते, तिथून पुढे आपली वाढ थांबते. उदाहरणार्थ पहा, आपली उंची, हाईट विशिष्ट वयापर्यंत वाढते, नंतर हाईट वाढायचं बंद होऊन जातं. विशिष्ट वयापर्यंत आपल्याला क्लिअर दिसतं, विशिष्ट वयानंतर नजर कमी कमी होत चालते. विशिष्ट वयापर्यंत आपलं हृदय चांगलं काम करतं, नंतर ते थकत चालतं. विशिष्ट वयापर्यंत आपली रेस्पिरेटरी सिस्टम, श्वसन संस्था चांगलं काम करते, नंतर थकत चालते. याचा अर्थ काय? अजून आपली नर्वस सिस्टम, मेंदूची संस्था, नर्वस सिस्टम विशिष्ट वयापर्यंत चांगलं काम करते, आणि वकील जरी असला तर रिटायर हो म्हणते, कारण वयानुसार काय होत चालतं? ते लूज होत चालतं. म्हणजे बघा, मॉलिक्युल्स असो, ऑर्गन असो, सिस्टम असो, मॉलिक्यूल रेणू असो, ऑर्गन अवयव असो, किंवा अवयवांची संस्था म्हणजे सिस्टम असो, हे काय होतं? बिगिन टू लूज. काय होतं? बिगिन टू लूज, म्हणजे ती हळूहळू कमकुवत होत चालते. कशानुसार कमकुवत होत चालते? वयानुसार कमकुवत होत चालते. याला म्हणतात काय माहिती का? शरीराचं वय होण्याची अवस्था, म्हणजे एजिंग प्रोसेस ऑफ बॉडी. काय म्हणतात याला? काय म्हणतात याला? याला म्हणतात एजिंग प्रोसेस ऑफ. कोणाची एजिंग प्रोसेस? एजिंग प्रोसेस ऑफ बॉडी. शरीराचं वय होण्याची क्रिया. यात एक लक्षात येते पहा, शरीराचं वय होण्याची क्रिया आहे, म्हणजे जीवाचं वय होत नाही, जीव म्हातारा होत नाही, मन म्हातारा होत नाही. एजिंग ऑफ स्पिरिट म्हटलेलं नाहीये, नंतर एजिंग ऑफ माइंड म्हटलेलं नाहीये, एजिंग प्रोसेस ऑफ काय म्हटलंय? बॉडी म्हटलंय. म्हणजे आपलं शरीर थकत चालतं. म्हणजे यात सांगायचं एवढंच आहे की लिमिटेड टाइम स्पॅन, मर्यादित कालावधीपर्यंत आपल्या शरीराची काय होते? ग्रोथ होते. अँड काय होते? डेव्हलपमेंट होते. कधी कधी बघा, तुम्हाला सर ग्रोथ होते, डेव्हलपमेंट म्हणजे काय? आपली वाढ होते, वाढ होते, वाढ होते, आणि म्हणजे वय वाढत चालतं, आपली वाढ होते, आणि वाढीनुसार, वयानुसार आपली बुद्धिमत्ता आणि अक्कल वाढते की नाही? नाहीतर आपण म्हणतो बघा, एखादं नुसतं वय गेलं पण सोय आली नाही. ती सोय ही आहे कोण? डेव्हलपमेंट. किंवा डेव्हलपमेंट म्हणजे आणखी असे म्हणता येईल आपल्याला की आपल्या शरीराची वाढ होत असताना, जन्माला आल्यानंतर आपले सगळे ऑर्गन, सगळे अवयव डेव्हलप नसतात. वय वाढत असताना, विशिष्ट वयात आल्यानंतर वेगवेगळे अवयव आपल्या बॉडीचे ऑर्गन डेव्हलप होत चालतात. म्हणून हे टायटल आहे ग्रोथ अँड काय? डेव्हलपमेंट. दिस हॅपन्स ओनली इन
लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कारण हे काय माहिती का, बेसिक प्रिन्सिपल ऑफ काय, लाईफचं प्रिन्सिपल आहे. अजून काय घडतं पहा, मोस्ट इम्पॉर्टंट प्रिन्सिपल आहे आणि ते प्रिन्सिपल म्हणजे पुढचं प्रिन्सिपल रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन जर झालं नाही तर ह्या जगात सजीव शिल्लक राहणार नाही. आणि आपण पुढचा पॉइंट बघणार आता, रिप्रोडक्शन. आपण आता आपल्या लाईफचं थर्ड प्रिन्सिपल बघणार आहोत, दॅट इज रिप्रोडक्शन. बघा, थर्ड प्रिन्सिपल ऑफ आवर लाईफ इज रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन. आणि रिप्रोडक्शनची एक गोष्ट आहे, प्रत्येक सजीव स्वतः सारख्याच दुसऱ्या सजीवाला जन्म देतो. रिप्रोडक्शन म्हणजे कुत्र्याला कुत्र्याचेच पिल्लं होतात, मांजरीला मांजरीचेच पिल्लं होतात, गाढवाला गाढवाचेच पिल्लं होतात. याचा अर्थ प्रत्येक सजीव स्वतः सारख्याच नवीन सजीवाला काय देतो, जन्म देतो. आणि कशा करता चालतं, कंटिन्युटी ऑफ रेस. रिप्रोडक्शन कशा करता, रिप्रोडक्शन आहे सातत्यासाठी. कोणाचं सातत्य, सातत्य म्हणजे कंटिन्युटी. कोणाची कंटिन्युटी, कंटिन्युटी ऑफ रेस. कंटिन्युटी ऑफ रेस म्हणजे काय, स्पीसीज. स्पीसीज म्हणजे विशिष्ट प्रकारचे जीव. म्हणजे स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रत्येक सजीवामध्ये, प्रत्येक स्पीसीज मध्ये काय असते, लागलेली एक रेस असते, म्हणजे कंटिन्युटी ऑफ रेस. बघा आता याच्यामध्ये काय होतं, ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस होतात, म्हणजे सजीव जन्माला येतात. ऑर्गॅनिझम म्हणजे कोण, सजीव. काय होतात, रिप्रोड्यूस. रिप्रोड्यूस याचा अर्थ काय, जे सजीव, प्रत्येक सजीव स्वतः आधी प्रोड्यूस झालेला आहे, म्हणजे निर्माण झालेला आहे, तो स्वतः प्रोड्यूस झालेला आहे आणि तो परत आता कोणाला तरी परत नवीन जन्म देणार किंवा परत पुन्हा प्रोड्यूस करणार, म्हणजे त्याला म्हणायचं रिप्रोड्यूस. म्हणजे ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस करतो. तर ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस होण्याचे दोन टाईप आहेत. दोन टाईप कोणते, असेक्स्युअली आणि काय, सेक्स्युअली. म्हणजे सेक्स्युअल रिप्रोडक्शन अँड असेक्स्युअल रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शनचे दोन प्रकार कोणते कोणते, सेक्स्युअल आणि असेक्स्युअल. किंवा मी आधी लिहिलं असेक्स्युअल आणि नंतर काय लिहिलं, सेक्स्युअल. म्हणजे ऑर्गॅनिझम रिप्रोड्युसेस by two ways, first by asexual reproduction and the second is sexual reproduction and produce young ones. काय तयार करतात मग ते, स्वतः सारख्याच नवीन जीवाला जन्म देतात. प्रोड्यूस यंग वन्स. यंग म्हणजे काय, नवीन जीव जन्माला येतो. आता बघा इकडे, म्हणजे जे दुसऱ्याला जन्म देतात. आता एक गंमत आहे बरं का, नीट ऐका. जे दुसऱ्याला जन्म देऊ शकतात त्यांना सजीव म्हणावं, बरोबर. मग मला असं म्हणायचंय, तुम्हाला मधमाशा माहिती सगळ्यांना, ठीक आहे. तर मधमाशांमध्ये 3 प्रकारच्या माशा असतात. कोणत्या 3 प्रकारच्या माशा, मराठीत सांगतो. एक असते नर माशी, दुसरी असते राणी माशी, तिसरी असते कामकरी माशी. बघा, नर माशा बऱ्याच असतात. राणी माशी एका मधाच्या पोळ्यात एकच असते आणि कामकरी माशा बऱ्याच असतात. राणी माशी काय काम करते, अंडी घालण्याचं. नर माशी काय करते, रिप्रोडक्शन, बरोबर. कामकरी माशी काय करते, फक्त काम करते. कामकरी माशी स्वतः सारख्या नवीन कामकरी माशीला जन्म देत नाही. म्हणजे असं समजा की वर्कर बीज. कोण, वर्कर बीज. मधमाशांमधली कामकरी माशी म्हणजे वर्कर बीज. एक वर्कर बीज दुसऱ्या वर्कर बीजला जन्म देत नाही. मग वर्कर बीज सजीव नाही का, लिव्हिंग ऑर्गॅनिझम नाही का, आहे. पण हे त्यातलं काय झालं, अपवाद झालं. अजून एक दुसरे एक्झाम्पल आहे पहा. मी तुमच्या समोर काय लिहिलं, म्यूल.
काय लिहिलं? म्यूल. MULE. हा कोणता प्राणी आहे विचार करा. देतो मी तुम्हाला थोडासा वेळ, जरी युट्यूब किंवा ऑनलाईन लेक्चर असलं ना, थोडा वेळ देतो. विचार करा, म्यूल म्हणजे कोणता प्राणी? करा विचार. झाला विचार? सुचतंय का काही? नाहीतर काही जण म्हणतील स्पेलिंग काय दिसते बघा, MULE म्हणजे मुले. मुले नाही ते म्यूल. ते म्यूल म्हणजे कोण आहे माहितीये का? ऐकून घ्या, गोष्ट सांगतो मी तुम्हाला. सध्याचं जग बरंच प्रगत होतंय. हायब्रिड जीव जन्माला येत आहे. हायब्रिड जीव याचा अर्थ काय? दोन वेगळ्या प्रकारच्या प्राण्यांपासून तिसरा वेगळाच प्राणी जन्माला आणता येऊ शकतो. हे सगळी हायब्रिडची काय आहे? टेक्नॉलॉजी आहे. असं समजा, आता मी तुम्हाला सांगितलं, असा एक प्राणी, नीट ऐका बरं का, कसा? असा एक प्राणी, त्याची मम्मी म्हणजे घोडीण. घोडा कळतं ना, मग घोडीण. ओके, आता बघा, असा प्राणी ज्याची मम्मी म्हणजे आई कोण? घोडीण. आणि त्याचे पप्पा कोण? गाढव. बऱ्याच घरामध्ये डायलॉग ऐकायला मिळतात, पप्पा गाढव. ते डायलॉग सोडून द्या. खरोखर ज्या प्राण्याची आई घोडीण आणि बाप कोण? गाढव, आणि त्यांच्यापासून जन्माला आलेला अपत्य, त्याला म्हणतात काय? म्यूल. त्याला म्हणतात म्यूल. आणि ह्या म्यूल पासून, एका म्यूल पासून नवीन म्यूल जन्माला येत नाही. म्हणजे म्यूलला आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणणार नाही का? म्यूलला आपण लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणणार. हे अपवाद झालं त्यातलं. आणि आता पुढचं बघा, मेटाबॉलिझम झाली, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट झाली, रिप्रोडक्शन झालं. हळूहळू शरीर कुठं चाललं? थकत चाललं, नाशाकडे चाललं. शेवटी काय होणार असते माहित आहे? डेथ होणार असते, डेथ. मग आता मी पुढचा पॉइंट तुमच्या समोर घेणार, इथंच घेतोय मी, डेथ पॉइंट. बघा, डेथ म्हणजे काय? डेथचा अर्थ होतो मृत्यू. मग मृत कोण? ज्याचा जीव नाही तो मृत असं म्हणायचं का? सायन्सच्या दृष्टीने बघा, एखाद्याचा मृत्यू झाला तर शरीराला हात लावून पाहतात. काय हात लावून पाहतात? शरीर गार झाले का? गार झालं म्हणजे काय? त्याच्या बॉडीमध्ये एनर्जी राहिली नाही म्हणून ते गार पडलं, म्हणजे हिट राहिली नाही ना म्हणून ते गार पडलं का? ते पाहतात. किंवा त्याच्या शरीराला हात लावतात, हृदयाचे ठोके वाजताय का? हाताच्या नाडीचे ठोके वाजताय का? म्हणजे याचा अर्थ काय की शरीरामध्ये मेटाबॉलिझम चालू आहे का? ज्याच्या शरीरात मेटाबॉलिझम क्रिया चालू आहे. म्हणजे मेटाबॉलिझम काय असतं? आपण सुरुवातीला बघितलं, मेटाबॉलिझम म्हणजे कॅटाबॉलिझम आणि एनाबॉलिझम हे दोन क्रिया असतात. म्हणजे ज्याच्या शरीरामध्ये मेटाबॉलिझम चालू आहे तो जिवंत. ज्याच्या शरीरामधलं मेटाबॉलिझम थांबलं ते मेलं. बघा, डेथ म्हणजे काय? मग डेथ म्हणजे लूज ऑफ मेटाबॉलिझम. लूज ऑफ मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझमची क्रिया थांबली म्हणजे काय झालं समजायचं? डेथ झालं. आणि याच्यानंतर पाचवा शेवटचा पॉइंट आपण बघणार आहोत, बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ मधला. तो कोणता? रिस्पॉन्स टू चेंज इन सराउंडिंग. रिस्पॉन्स म्हणजे प्रतिसाद द्यायचा. कोणाला प्रतिसाद द्यायचा? चेंज इन सराउंडिंग. सराउंडिंग म्हणजे काय? आपल्या अवतीभोवती जे आहे वातावरण ते. म्हणजे आपल्या भोवतालच्या सराउंडिंग मध्ये जर चेंज झाला तर त्याला काय द्यायचा? रिस्पॉन्स द्यायचा. ते आपण बघणार आता. तर मग आपण आता बघणार आहोत बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ मधला लास्ट पॉइंट, 5th नंबर पॉइंट, रिस्पॉन्स. रिस्पॉन्स म्हणजे काय? प्रतिसाद. रिस्पॉन्स कोणाला रिस्पॉन्स द्यायचा? बदलत्या सभोवतालच्या वातावरणाला. रिस्पॉन्स टू
टू चेंज इन सराउंडिंग. रिस्पॉन्स टू चेंज इन सराउंडिंग. सभोवतालच्या बदलाला काय द्यायचा? प्रतिसाद द्यायचा. उदाहरणार्थ ऐकून घ्या. तुम्ही उन्हात गेले, बरोबर? उन्हात गेले म्हणजे तुमच्या अंगावर सूर्याची हीट उष्णता पडणार, तुम्हाला घाम येणार. तुम्ही उन्हात गेले, हा झाला टेम्परेचर मधला चेंज आणि तुम्हाला घाम आला, हा झाला रिस्पॉन्स. बघा, मग रिस्पॉन्स कशा कशाला देता येईल सराउंडिंग मध्ये? कोणत्या कोणत्या प्रकारचा चेंज होतो सराउंडिंग मध्ये? सराउंडिंग मध्ये तापमानात बदल होऊ शकतो, म्हणजे थर्मल चेंज होऊ शकतो. याच पद्धतीने आणखी चेंज आहे. जसा थर्मल चेंज आहे तसा केमिकल चेंज आहे, त्याच प्रकारे बायोलॉजिकल चेंजेस आहेत. बायोलॉजिकल चेंजेस आहेत. बघा इकडे आता या 3 प्रकारचे चेंजेस सराउंडिंग मध्ये होतात आणि सराउंडिंग मध्ये हे चेंज झाले की त्या सराउंडिंग मध्ये असणारे जे ऑर्गॅनिझम आहे त्या ऑर्गॅनिझमचं काम काय? रिस्पॉन्स देणं. एखादा मेलेला मुर्दा असेल आणि तुम्ही तो उन्हात नेऊन ठेवला, त्याला घाम येणार नाही. आपण गेलो, आपल्याला घाम येईल. आपण थंडीत गेलो, खूप कमी टेम्परेचर मध्ये गेलो, आपल्याला थंडी वाजेल, मुर्द्याला थंडी वाजणार नाही. मेलेला येतो म्हणजे सजीवाचं लक्षण काय, मला हे सांगायचं होतं. मग मला सांगा की रिस्पॉन्स टू चेंज इन सराउंडिंग म्हणजे सभोवतालच्या बदलत्या सराउंडिंगला प्रतिसाद देणं, हे काय आहे? लाईफचं एक प्रिन्सिपल आहे. आणि सराउंडिंग मध्ये कोणत्या प्रकारचे चेंज होतात? बघा, थर्मल, केमिकल, थर्मल औष्णिक, केमिकल रासायनिक, बायोलॉजिकल जैविक. थर्मल, केमिकल and biological changes in our surrounding causes responses by the living organism. लिव्हिंग ऑर्गॅनिझम कडून त्यांना रिस्पॉन्स दिला जातो. बघा, आताच्या लेक्चर मध्ये आपण काय काय शिकलो? या अर्थवर म्हणजे प्लॅनेट अर्थवर 2 प्रकारचे जीव आहेत, बायोटिक आणि काय अबायोटिक. तर बायोटिक म्हटलं म्हणजे सगळे लिव्हिंग बिंग त्याच्यामध्ये आले. नंतर बेसिक प्रिन्सिपल ऑफ लाईफ, आपल्या लाईफचे बेसिक प्रिन्सिपल कोणते आहे? पहिलं बेसिक प्रिन्सिपल होतं मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम याचा अर्थ कॅटाबॉलिझम अँड ॲनाबॉलिझम. कॅटाबॉलिझम म्हणजे ब्रेकिंग ऑफ मोलिक्युल्स अँड ॲनाबॉलिझम मीन्स मेकिंग ऑफ न्यू मोलिक्युल. त्याच्यानंतर आपण दुसरा पॉईंट बघितला ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, आपल्या बॉडीची ग्रोथ केव्हापर्यंत होते? विशिष्ट काळापर्यंत होते, म्हणजे लिमिटेड टाइम स्पॅन पर्यंत होते. आणि लिमिटेड टाइम स्पॅन नंतर आपल्या बॉडी मधलं काय काय लूज व्हायला लागतं? आपल्या बॉडी मधले मोलिक्युल लूज व्हायला लागतात, ऑर्गन्स लूज व्हायला लागतात, सिस्टम लूज व्हायला लागतात. दॅट इज कॉल्ड ॲज एजिंग प्रोसेस ऑफ द बॉडी. आणि त्याच्यानंतर आपण तिसरा पॉईंट बघितला रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन कशा करता चालतं? कंटिन्युटी ऑफ रेस म्हणजे स्पेसिस साठी. आणि बघा, ऑर्गॅनिझम रिप्रोड्यूस कोणत्या प्रकारे होतात? ऑर्गॅनिझम रिप्रोड्युसेस असेक्सुअली अँड सेक्सुअली टू प्रोड्यूस यंग वन्स म्हणजे स्वतः सारखा सजीव निर्माण करतात. पण अपवाद आहे काही, वर्कर बीज आणि कोण? म्यूल्स. हे दोघं असे प्राणी आहेत की ते त्यांच्यासारख्या नवीन प्राण्याला जन्म देत नाही. नंतर पुढचा पॉईंट आपण बघितला 4 नंबरचा डेथ. डेथ म्हणजे काय? मेटाबॉलिझम लूज झाली की झालं राम नाम सत्य. त्याच्यानंतर लास्ट पॉईंट आपण बघितला रिस्पॉन्स टू चेंज इन सराउंडिंग म्हणजे सराउंडिंग मध्ये बघा थर्मल चेंज झाला, केमिकल चेंज झाला, बायोलॉजिकल चेंज झाला सराउंडिंग मध्ये. तर जो लिव्हिंग असतो, जो सजीव असतो, तो काहीतरी रिस्पॉन्स देतो. एखादं बघा, आपण लहान असताना आपल्याला काही कळत नाही, एखादं काहीच हालचाल करत नाही, आपल्याला जर असं वाटलं तर तो गेला काय आहे तपासण्यासाठी आपल्या वयानुसार लहानपणी काही कळत नाही. आपण हृदयाचे ठोके तपासू शकत नाही, अंग गार की गरम तपासू शकत नाही, म्हणजे आपल्याला तेवढी अक्कलच असते. आपण काय करतो माहिती आहे का? त्याची हालचाल होत नाही ना, चिमटा घेऊन बघतो त्याला. चिमटा घेतल्यावरती तो ओरडतो का, हलतो का, याच्यावरून आपण लहानपणी ओळखण्याचा प्रयत्न करत असतो. तर आपलं आजचं हे लेक्चर संपलं आहे. ओके, गुड बाय.